नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे धनु राशींच्या व्यक्तींना मार्च 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. धनु राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण वादविवादाचे प्रसंग टाळावे. मग ते नोकरीचं ठिकाण असो, घर असो, आप्तमित्र असो किंवा कोणीही असो, जिथे वाद होतोय तिथे आपण गप्प बसावं. हेच आपल्यासाठी हितकारक आहे असं मी समजेन. कारण त्या वादामध्ये तुम्ही जर पडलात तर तुमची इमेज पूर्ण वॉशआउट होऊन जाईल आणि तुमच्याबद्दल मतच परिवर्तन होऊन जाईल. त्यामुळे कोणत्याही वादामध्ये तुम्ही या महिन्यात पडू नये असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देतो आहे. आणि केवळ बोलण्याने होणारी भांडणं नाही, त्याचा आणखीन काहीतरी वेगळ्या प्रकारे विसंवाद होऊ शकतो. हमरीतुमरीवर येणे किंवा अपशब्दांचा उच्चार करणे इतपत ते गंभीर होऊ शकतं वादविवाद. म्हणून वादविवादाचे प्रसंग जे आहेत ते या महिन्यात तुम्ही टाळा, हा मी तुम्हाला सल्ला या ठिकाणी देत आहे. आपलं घर किंवा प्रॉपर्टी मोठी करण्याचा जो तुमचा प्रयत्न असेल, म्हणजे आपलं राहतं घर विकायचं आणि मोठं घर घ्यायचं, तर त्याविषयी हळूहळू तुम्ही आता कामाला लागा. कारण आज तुम्ही या दृष्टीने विचार सुरू केला तर पुढे 3 ते 4 महिन्यांनी याबद्दल तुम्हाला यशप्राप्ती होईल. कारण आत्ताचं घर विकणे, त्यातून पैशाची जमवाजमव करणे आणि नवीन घर घेणे, अशा गोष्टीला काही कालावधी लागतो. तसा उत्तम कालावधी आहे. तुम्ही निर्णय घेतला असेल तर हळूहळू त्या दृष्टीने पुढे पावलं टाका आणि घर मोठं करायचा किंवा मोठं घेण्याचा प्रयत्न तुम्ही असाल तर ते प्रयत्न आता सुरू करा. या महिन्यामध्ये धनु राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांची खूप चांगली प्रगती या महिन्यात दिसून येते. पाठांतर करणे किंवा पाठांतरावर आधारित मार्क मिळवणे, अशा दोन्ही गोष्टी मध्ये त्यांची चांगली प्रगती मला दिसून येते. उच्च शिक्षण घेणारी जी मुलं आहेत किंवा त्या दृष्टीने जे प्रयत्न करत आहेत त्यांनी स्वतः आपलं पेपरवर्क कंप्लीट करा. प्रत्यक्षात जरी अप्लाय नाही केलं तरीसुद्धा आपलं पेपरवर्क कंप्लीट करून ठेवा आणि ते योग्य वेळ आल्यावर जेव्हा मी सांगेन तेव्हा त्या दृष्टीने पेपर पुटअप करा. म्हणजे तुमचा अभ्यास, युनिव्हर्सिटी वगैरे जे जे आहे त्यामध्ये तुम्हाला चांगली प्रगती दिसून येईल. कोर्टाच्या कामामध्ये तिथे जे काही तुमचे प्रलंबित झालेले खटले आहेत ते या महिन्यात प्रगतीपथावर येतील. म्हणजे लवकर लवकरची डेट येऊन तुम्हाला त्याबद्दल काहीतरी निश्चित असा आउटपुट मिळेल असं ग्रहमान या ठिकाणी दिसून येतं. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, अपमानाचे प्रसंग तुम्ही या महिन्यात टाळा. कारण आपण सांगितलेला सल्ला किंवा दिलेला सल्ला जर कोणाला पटला नाही तर एक वेळ ठीक आहे, पण त्याने जर आर्ग्युमेंट सुरू केलं तर तुम्हाला अपमानास्पद वाटेल आणि मग तुमच्याकडून काहीतरी असं अनुचित घडेल की त्यामुळे वितुष्ट येईल. त्यामुळे आपला अपमान होईल अशा ठिकाणी बोलूच नका, असा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. नोकरी धंद्यामध्ये प्रगती चांगली दिसून येत आहे. तुमच्या कामाची वाहवा होईल, तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढेल. ज्या गोष्टी तुम्ही करणार आहात किंवा ठरवल्या आहेत त्याला एक प्रोत्साहन मिळेल आणि तुम्ही ती सिद्ध करून दाखवाल अशी खात्री मला या ठिकाणी दिसून येते. आहे त्या ठिकाणीच प्रगतीचे म्हणजे प्रमोशनचे मार्ग खुले होतील. त्याला अजून काही 2-3 महिने थांबावं लागेल, पण त्याचं सुतोवाच किंवा पूर्वसूचना तुम्हाला या महिन्यात मिळेल. पूर्वजांकडून तशी सूचना तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला याबाबतीत चांगलं घडणार आहे असं कळायला लागेल. आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला तर ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे
त्यांनी या महिन्यामध्ये विशेष काळजी घ्यावी. हाय ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी. लो ब्लड प्रेशरवाल्यांना एवढी काय भ्यायचं कारण नाही, पण हाय ब्लड प्रेशरवाल्यांनी जास्त काळजी घ्यावी या महिन्यात, की ज्यामुळे त्याच्यावर त्या निमित्ताने निर्माण होणारे जे रोग आहेत, क्लेश आहेत, ते होऊ शकतात. धनुराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आपल्याला येणारं उत्पन्न जे आहे ते या महिन्यामध्ये आवश्यक तेवढं राहीलच, शेवटी वाढेल, पण तरी ते सुद्धा जे वाढेल ते तुम्हाला हितावह असेल आणि ते तुम्ही पुढच्या महिन्यासाठी राखीव निधी म्हणून वापरू शकता. पण या महिन्यात जे आवश्यक आहे ते तुम्हाला अपेक्षित आहे ते या महिन्यात मिळणारच आहे उत्पन्न, याबद्दल निश्चिंत राहा. कुटुंबामधील वातावरण मी पूर्वी सांगितलंच आहे. ज्येष्ठ मंडळी जे आहेत घरामध्ये त्यांना योग्य तो मान द्या, त्यांचं अवहेलना करू नका, त्यांचा इन्सल्ट करू नका, त्यांचा इगो दुखावेल असं काही करू नका. ही आपण काळजी घेतलीत तर हा महिना तुम्हाला चांगल्या पद्धतीने जाईल. हे होतं धनुराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.